हॅलो स्टुडंट. तर आपण आता प्रिव्हियस लेक्चरला आपण SI युनिट्स पाहिले. ओके, आज आता आपल्याला पाहायचं आहे मेन कन्सेप्ट, जे लॉज तुम्हाला मी काल सांगितलं होतं. एक बेसिक 5 लॉज आहेत. ओके, त्याच्यामध्ये जे केमिकल कॉम्बिनेशन, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, याच्यामध्ये आपल्याला 5 लॉज आपल्याला पाहायचे आहेत. तर हे लॉज कशावरून आले, तर ज्या वेळेस एलिमेंटचं कॉम्बिनेशन होतं, ओके, एलिमेंट एकत्रित येतात आणि एकत्रित आल्यानंतर त्याच्यापासून काय तयार होतो, कंपाऊंड तयार होतो. ओके, हे सगळ्यांना माहिती आहे. ज्यावेळेस आपण एलिमेंट 2 किंवा 2पेक्षा जास्त एलिमेंट एकत्रित आणू त्यावेळेस काय तयार होतो, त्याचा कंपाऊंड तयार होतो. मग हा कंपाऊंड फॉर्म होत असताना ज्यावेळेस हा कंपाऊंड तयार होतोय त्यावेळेस काय केलं, एक बेसिक 5 लॉज आहेत. त्या 5 लॉजच्या आधारे त्याला गव्हर्न केलं, म्हणजे त्याचं ऑब्झर्वेशन केलं की नेमकं काय होते. केमिकल कॉम्बिनेशन ज्यावेळेस एलिमेंटचं होतंय आणि ज्यावेळेस कंपाऊंड तयार होतोय त्यावेळेस त्याचं ज्यावेळेस ऑब्झर्वेशन केलं आणि त्यानुसार एक 5 लॉज आपल्याला सांगण्यात आले. ओके, पण हे जे 5 लॉज आहेत, हे 5 लॉ सांगितले, पण हे सांगण्याच्या अगोदर, हे लॉज सांगण्याच्या अगोदर त्या एलिमेंटचा असणार किंवा कंपाऊंडचा असणारा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, तो मॉलिक्युलर फॉर्म्युला अगोदर त्याचा स्टडी केला गेला आणि मग त्याच्यानंतर आपल्याला हे जे लॉज आहेत ते लॉज सांगण्यात आले. मग बाळांनो, आता पहिला लॉ आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास या लॉच्या नावावरूनच लक्षात येते की याच्यामध्ये काय असेल. याच्यामध्ये काय आहे ते अगोदर आपण बघूया आणि मग नंतर याचं स्टेटमेंट मी छानपैकी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता हा लॉ पाहण्याच्या अगोदर, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास हा लॉ पाहण्याच्या अगोदर हा लॉ कोणी सांगितला किंवा हे जे लॉज आहेत ते कोणी सांगितले, तर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन मास हा जो लॉ आहे तो अँटोनी, हे जे सायंटिस्ट आहेत अँटोनी यांनी साधारण 1743 ते 1794 हा त्यांचा कालावधी आहे. ओके, याच्यामध्ये हे जे फ्रेंच सायंटिस्ट होते अँटोनी नावाचे, यांनी काय केलं, फॉस्फरस आणि मर्क्युरी, फॉस्फरस आणि मर्क्युरी हे एलिमेंट घेतले आणि त्याच्यावरती एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या वेळेस आपण एलिमेंट घेतोय आणि त्याचं इन प्रेझेन्स ऑफ एअर कंबशन करतोय, केल्यानंतर जे मास आहे, प्रोडक्टचं असणारं मास, ते मास आणि जे रिॲक्टंटचं असणारं मास आहे हे कसं आलं, इक्वल आलं. ओके, मग एवढ्यावरच थांबले का, त्याच्यानंतर असंख्य असे त्यांनी आणखी एलिमेंट एकत्रित घेतले, त्याचं त्यांनी कंबशन केलं आणि नंतर पुन्हा त्याच्या असणाऱ्या मासचं काय केलं, ऑब्झर्वेशन केलं. आणि ऑब्झर्वेशन केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की रिॲक्टंटचं असणारं जे मास आहे ते मास आणि प्रोडक्टचं असणारं जे मास आहे ते मास हे कसं आहे, इक्वल. म्हणजेच मास ऑफ रिॲक्टंट बिफोर रिॲक्शन अँड मास ऑफ प्रोडक्ट आफ्टर रिॲक्शन बोथ आर इक्वल. म्हणजे ज्यावेळेस रिॲक्शन करण्याच्या अगोदर रिॲक्टंटचं जे मास आहे आणि रिॲक्शन कॅरी झाल्यानंतरचं जे प्रोडक्टचं मास आहे हे दोन्ही कसं आलं, इक्वल आलं. म्हणजेच मास हे नवीन तयार पण झालं नाही आणि जेवढं मास रिॲक्टंटचं आहे त्याच्यामधून कमी पण झालं नाही, ते कसं राहिलं, आहे असंच राहिलं. म्हणजेच ज्यावेळेस रिॲक्टंट इन प्रेझेन्स ऑफ एअर बर्न केले त्यावेळेस असं लक्षात आलं की थोडंसं मास काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. पण ते वाढलेलं मास कशाचं होतं, जे एअर बर्न झालेली आहे, ओके, त्याचं कमी झालेलं मास इकडे काय झालं, इन्क्रीज झालं. म्हणजेच टोटल ऑब्झर्वेशन केलं तर काय लक्षात आलं, रिॲक्टंटचं असणारं मास बिफोर रिॲक्शन आणि प्रोडक्टचं असणारं मास आफ्टर रिॲक्शन हे कसं आलं, इक्वल आलं. आणि याच्यावरूनच त्यांनी काय लॉ सांगितला, तर त्यालाच आपण म्हणतो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास असं आपण त्याला म्हणतो. मग तो लॉ काय सांगितला, तर दी लॉ स्टेट दॅट द मास इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड ड्युरिंग केमिकल कॉम्बिनेशन ऑफ मॅटर. म्हणजे लॉ काय सांगतोय बघा, द लॉ स्टेट दॅट, काय म्हणतो लॉ, द मास इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड, म्हणजे मास नव्यानं तयारी केलं जात नाही आणि हे मास कमी पण होत नाही. केव्हा, ड्युरिंग केमिकल कॉम्बिनेशन ऑफ मॅटर. म्हणजे ज्यावेळेस केमिकल कॉम्बिनेशन ऑफ मॅटर, मॅटरचं केमिकल कॉम्बिनेशन म्हणजेच काय, एलिमेंट 2 किंवा 2पेक्षा जास्त आपण एकत्रित घेतोय त्यावेळेस त्या रिॲक्टंटचं असणारं मास आणि आफ्टर रिॲक्शन जो प्रोडक्ट आहे त्याचा असणारं मास हे
मास इज नायदर क्रिएटेड म्हणजे तयारी करता येत नाही, नॉर डिस्ट्रॉयड आणि नाहीसही होत नाही, म्हणजे ते कसं आहे ॲज इट इज सारखंच असतं. द लॉ स्टेट दॅट मास इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड ड्युरिंग केमिकल कॉम्बिनेशन. ज्यावेळेस केमिकल कॉम्बिनेशन होत असतं किंवा एखादी केमिकल रिॲक्शन होत असते त्यावेळेस त्या ठिकाणी असणारा जो मॅटर आहे, मॅटर म्हणजे मग तो रिॲक्टंटमधला असेल प्रोडक्टमधला, त्याचा असणारं जे मास आहे ते काय होत नाही, नव्यानं तयारी करता येत नाही आणि आहे त्याच्यापेक्षा कमीही होत नाही. म्हणजेच काय सांगितले, टोटल मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट. इन शॉर्ट जेवढं रिॲक्टंट आहे तेवढंच प्रोडक्टसुद्धा असणार आहे, तेवढंच मास. ओके, फॉर एक्झाम्पल आता इथं आपण एक्झाम्पल घेतले कार्बनचं. कार्बन जर आपण बर्न केला इन प्रेझेन्स ऑफ एअर C+O2 देन इट गिव्स फॉर्मेशन ऑफ CO2. काय तयार होणार आहे, कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी काय होणार आहे, तयार होणार आहे. मग ज्या वेळेस आता तुम्ही म्हणणार याचं मास कसं कॅल्क्युलेट करायचं, तर टोटल मास ऑफ रिॲक्टंट जर आपण पाहिला, टोटल मास ऑफ रिॲक्टंट, टोटल मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू, मग रिॲक्टंटमध्ये काय काय आपल्या या ठिकाणी कार्बन आहे, ऑक्सिजन आहे. कार्बन किती असतो, कार्बन मास 12, ऑक्सिजन किती असतो 16. ओके, 16 इंटू किती आहेत 2, म्हणजे हा टोटल किती झाला 32. मग टोटल मास ऑफ रिॲक्टंट जर पाहिला आपण, कार्बन 12, O2 32, 12 प्लस 32 टोटल किती आला 44, 44 ग्रॅम. ओके, 44 ग्रॅम कशात झालं, टोटल मास ऑफ रिॲक्टंट. मग प्रोडक्टचं बघू, टोटल मास ऑफ प्रोडक्ट, टोटल मास ऑफ प्रोडक्ट. प्रोडक्ट काय आहे, CO2 कार्बन डायऑक्साईड, टोटल कार्बन 12, O2 32, टोटल किती आला 44 ग्रॅम. ओके, 44. म्हणजेच या ठिकाणी काय आपल्याला पाहायला मिळालं, मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू मास ऑफ प्रोडक्ट. टोटल मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट. ओके, हे कसं आहे, इक्वल आहे, दोन्हीचं ही मास कसं आहे, इक्वल आहे. या लॉमध्ये सांगितले. काय अवघड आहे का याच्यामध्ये, एकदम साधा आणि सोपा असा लॉ आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. काय सांगतो हा लॉ, द लॉ स्टेट दॅट द मास ऑफ रिॲक्टंट किंवा द मास इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड ड्युरिंग केमिकल कॉम्बिनेशन ऑफ मॅटर. एवढं छानपैकी लक्षात ठेवायचं. इन शॉर्ट, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मासमध्ये काय सांगितले, तर मास हे नव्यानं तयार करता येत नाही किंवा आहे याच्यापेक्षा सुद्धा ते कमी होत नाही. ओके, म्हणजे रिॲक्टंटचं जेवढं मास आहे तेवढंच कशाचं असणार आहे, प्रोडक्टचं मास असणार आहे. हा झाला आपला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. ओके, आता याच्या पुढचा जो लॉ आहे, लॉ ऑफ डिफायनाईट कंपोजिशन ऑर लॉ ऑफ डिफायनाईट प्रपोर्शन असुद्धा आपण त्याला म्हणतो, तो लॉ आपण पाहूया. त्याच्या अगोदर काय करा बाळांनो, छानपैकी स्क्रीनशॉट घ्या आणि हा जो लॉ आहे आणि हे एक्झाम्पल छानपैकी तुम्ही राईट डाऊन करून घ्या. हे लॉज खूप महत्त्वाचे आहेत बाळांनो, याच्यावरती एक्झामला क्वेश्चन्स फिक्स असतात. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा आणि राईट डाऊन करायचं आणि याच्यानंतर आपण मग पुढचा लॉ बघूया. आता बाळांनो, पुढचा लॉ आपल्याला पाहायचा आहे, लॉ ऑफ डिफायनाईट कंपोजिशन. तर हा लॉ ऑफ डिफायनाईट कंपोजिशन कोणी सांगितला, हा जो लॉ ऑफ डिफायनाईट कंपोजिशन और लॉ ऑफ डिफायनाईट प्रपोर्शन, आता तुमच्या बुकमध्ये लॉ ऑफ डिफायनाईट प्रपोर्शन असा असेल, पण तो लॉ ॲक्च्युली कसा आहे, लॉ ऑफ डिफायनाईट कंपोजिशन असा आहे. हा जो लॉ आहे, लॉ ऑफ डिफायनाईट कंपोजिशन, हा लॉ फ्रेंच केमिस्ट जोसेफ प्राउट या सायंटिस्टनी सांगितलेला आहे. जोसेफ प्राउट यांनी काय केलं, तर एकाच सबस्टन्सचे 2 सॅम्पल घेतले. बघा बरं का, एकाच सबस्टन्सचे 2 सॅम्पल्स घेतले. कोणता सबस्टन्स घेतला, तो क्युप्रिक कार्बोनेट हा काय केला, सबस्टन्स घेतला. त्याचे 2 सॅम्पल घेतले. 2 सॅम्पल म्हणजे वेगवेगळे 2 असे घेतले का, नाही, 2 सॅम्पल म्हणजे 2 वेगवेगळे सॅम्पल. एक नॅचरली ऑकरिंग सॅम्पल घेतलं आणि एक सिंथेटिक सॅम्पल घेतलं.
ओके. आणि हे 2 सॅम्पलचं त्यांनी ज्यावेळेस ऑब्झर्वेशन केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्या सॅम्पलमध्ये असणारे, दोन्ही सॅम्पलमध्ये असणारे जे इलेमेंट आहेत ते इलेमेंट कसे आहेत, सारखेच आहेत. ओके. कंपाऊंडमध्ये त्या असणारे जे इलेमेंट आहेत ते सेमच इलेमेंट आहेत बाय इट्स प्रपोर्शन. त्याचं असणारं प्रपोर्शन देखील कसं आहे, सेमच आहे. म्हणजेच जे नॅचरली सॅम्पल घेतलं आहे त्याचा सुद्धा फॉर्म्युला काय असणार आहे, CuCO3 क्युप्रिक कार्बोनेट, आणि सिंथेटिक सॅम्पलचा सुद्धा CuCO3चा असणार आहे. पण त्याच्यामध्ये असणारं पर्सेंटेज ऑफ इलेमेंट ते देखील कसं आहे, सेमच आहे. जे नॅचरल सॅम्पल आहे CuCO3चं त्याच्यामध्ये असणारं पर्सेंटेज ऑफ कॉपर 51.35 असेल, तर सिंथेटिक सॅम्पलमध्ये असणाऱ्या सुद्धा CuCO3मध्ये पर्सेंटेज ऑफ कॉपर किती असणार आहे, 51.35च असणार आहे किंवा असतं, असं कोणी सांगितलं, जोसेफ प्राउट यांनी सांगितलं. तसंच CuCO3मध्ये असणारा जो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचा असणारं पर्सेंटेज नॅचरली ऑकरिंग सॅम्पलमध्ये 9.74 आहे. ओके. तेवढंच कशामध्ये असणार आहे, सिंथेटिक जे सॅम्पल आहे किंवा मॅनमेड जे सॅम्पल आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते किती असणार आहे, 9.74च असणार आहे. त्याच्यामध्ये असणारं कार्बनचं जे पर्सेंटेज आहे नॅचरली ऑकरिंग सॅम्पलमध्ये 38.91 आहे, तेवढंच कशामध्ये असणार आहे, सिंथेटिक सॅम्पलमध्ये असणार आहे 38.91. म्हणजेच द लॉ ऑफ डिफायनाईट कंपोजिशनमध्ये जोसेफ प्राउट यांनी काय सांगितलं की जो सबस्टन्स आहे, ओके, जो सबस्टन्स आहे त्या सबस्टन्स नॅचरली ऑकरिंग असेल किंवा तो मॅनमेड असेल किंवा सिंथेटिक असेल, त्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ एलिमेंट देखील कसे असतात, सेमच असतात. आणि त्याच्या असणारे जे कंपोजिशन आहे, त्या एलिमेंटचं असणारं जे प्रमाण आहे ते प्रमाणसुद्धा कसं असतं, सारखंच असतं. मग ते नॅचरली ऑकरिंग असू द्या किंवा तयार केलेलं असू द्या, मॅनमेड असू द्या, त्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ एलिमेंट्सचा एलिमेंट आणि त्याचं असणारं कंपोजिशन हे कसं असतं, सेम असतं, सारखंच असतं. ओके. आता फॉर एक्झाम्पल क्युप्रिक कार्बोनेटवरती ते प्रयोग केला होता म्हणून आपण ते या ठिकाणी घेतलेलं आहे. आता ॲक्च्युली लॉ काय सांगतोय ते आपण बघूया. काय सांगतोय हा लॉ, तर द लॉ स्टेट दॅट एनी प्युअर कंपाऊंड ऑलवेज कंटेन द सेम एलिमेंट in a definite proportion by weight irrespective of its source or method of preparation. म्हणजे हा लॉ काय सांगतोय बाळांनो, ते लॉ स्टेट दॅट एनी प्युअर कंपाऊंड, कोणतंही जर तुम्ही प्युअर कंपाऊंड घेतलं तर इट ऑलवेज कंटेन, काय असतं त्याच्यामध्ये, द सेम एलिमेंट, त्याच्यामध्ये असणारे एलिमेंट कसे असतात, सेम असतात, सारखेच असतात, इन ए डिफायनाईट प्रपोर्शन, आणि त्याचं प्रपोर्शन सुद्धा कसं असतं, डिफायनाईट असतं, ठरलेलं असतं. ओके. बाय वेट, त्याच्या वजनानुसार, इरिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स सोर्स ऑर मेथड ऑफ प्रिपरेशन. मग त्याचा सोर्स कोणताही असो किंवा मेथड ऑफ प्रिपरेशन कोणतीही असो, त्या कंपाऊंडचा असणारे जे एलिमेंट आहेत ते एलिमेंट कसे असणार आहेत, सारखेच असणार आहेत. आणि त्याचं असणारं जे प्रपोर्शन आहे, त्याचं असणारं जे कंपोजिशन आहे, प्रमाण आहे, ते सुद्धा कसं असणार आहे, सारखंच असणार आहे. लक्षात येतंय. आणि यालाच और काय सांगतोय दुसरा, म्हणजे हाच पण तुमच्या पुस्तकामध्ये आहे तो सांगितला. हा सिंपल तुम्हाला लक्षात यावा म्हणून मी सांगितलं आहे. आता बुकमध्ये काय लिहिलेलं आहे, ए गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन एक्झॅक्टली द सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट बाय वेट. ओके. एवढाच हा छोटासा लॉ दिलेला आहे. तुम्हाला जो सोपा वाटेल तो तुम्ही पाठ करायचा आणि लिहिला तरी चालेल. थोडक्यात या लॉमध्ये काय सांगितलं आहे, एक साधा आणि सोपं एक्झाम्पल आपण घेऊ. वॉटर, पाणी सर्वांना माहिती आहे. ओके. ते जर पाण्याचा फॉर्म्युला काय आहे, H2O. ओके. सगळ्यांना माहिती आहे. वॉटरचा फॉर्म्युला H2O आहे. हे जर पाणी तुम्ही बघितलं, समजा ते पाणी पावसाचं पाणी असू द्या, नदीचं पाणी असू द्या, विहिरीचं पाणी असू द्या. ओके. त्याचा फॉर्म्युला चेंज होईल का रे, पावसाचं पाणी आहे म्हणून H2O2 असं होईल का, नाही होणार. पाणी हे पाणीच आहे, लक्षात येते. पावसाचं जरी पाणी असलं तरी त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे, H2Oचा असणार आहे. नदीचं पाणी आहे त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे, H2Oचा असणार आहे. नळाचं पाणी येते त्याचा फॉर्म्युला H2Oचा असणार आहे. विहिरीचं पाणी आहे त्याचा फॉर्म्युला H2Oचा असणार आहे. म्हणजेच ते सोर्स किंवा त्याची मेथड ऑफ प्रिपरेशन कोणती आहे याच्यावरती अवलंबून आहे का, नाही. मेथड ऑफ प्रिपरेशन कुठलीही असो, त्याचा सोर्स कोणताही असो, पण त्याच्यामध्ये असणारे जे एलिमेंट आहे
त्या एलिमेंटचं प्रपोर्शन आणि कंपोजिशन हे कसं असतं, सारखंच असतं. ओके, मग इथं आपण बघितले बघा ॲक्च्युली वेटनुसार, समजा 2 ग्रॅम हायड्रोजन कंबाईन विथ 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन, देन इट गिव्स फॉर्मेशन ऑफ वॉटर. आणि त्याचं जर आपण पर्सेंटेज काढलं, पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन आपण काढलं 2 इंटू इट्स मास 18 इंटू 100, ते किती येते 11.11. आणि पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन जर काढले H2O मधलं तर ते किती येते 88.88. पाणी तुम्ही नदीचं जरी घेतलं तरी त्याच्यामध्ये असणाऱ्या हायड्रोजनचं पर्सेंटेज 11.11च असणार आहे. त्याच्यामध्ये असणाऱ्या ऑक्सिजनचं पर्सेंटेज 88.88च असणार आहे. तेच पाणी तुम्ही नदीचं जरी घेतलं तरी त्याचं पर्सेंटेज हायड्रोजनचं त्याच्यामध्ये असणाऱ्या 11.11च असणार आहे. ऑक्सिजनचं पर्सेंटेज 88.88च असणार आहे. म्हणजे या लॉमध्ये काय सांगितलंय, लॉ ऑफ डिफायनाईट कंपोजिशनमध्ये तुम्ही कोणताही एनी प्युअर कंपाऊंड घेतला तर त्याच्यामध्ये असणारे जे एलिमेंट आहेत आणि त्याचं असणारे जे प्रपोर्शन आहे किंवा कंपोजिशन आहे ते दोन्ही कंपाऊंडचं किंवा सॅम्पलचं कसं असतं, सारखंच असतं. मग त्याचा सोर्स ऑफ मेथड कुठले याच्याशी काही देणं घेणं नसतं किंवा त्याचं मेथड ऑफ प्रिपरेशन कुठले याच्याशी काही देणं घेणं नसतं. वॉटर म्हटलं की H2Oचं असणार आहे, क्युप्रिक कार्बोनेट म्हटलं की CuCO3 असणार आहे. आणि त्याच्यामध्ये असणारे जे एलिमेंटचं पर्सेंटेज आहे ते सुद्धा काय असणार आहे, सारखंच असणार आहे. लक्षात येते, वॉटरचं एक्झाम्पल सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, छानपैकी हा लॉ सुद्धा काय करायचा, स्क्रीनशॉट घ्यायचा याचा आणि पाठ करायचा. काय अडचण असेल आणखी एकदा सांगेन तसं मला कमेंट करायचं किंवा मेसेज केला तरी चालेल. लॉज महत्त्वाचे आहेत. पहिला लॉ आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास आणि सेकंड लॉ आपण पाहिला लॉ ऑफ डिफायनाईट कंपोजिशन और लॉ ऑफ डिफायनाईट प्रपोर्शन. लॉ ऑफ डिफायनाईट कंपोजिशन लक्षात आला असेल. छानपैकी आपण एक्झाम्पल त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. काय अडचण असेल तर विचारायची. हे सुद्धा एक्झाम्पल लिहून घ्यायचं. तुम्ही म्हणणार पुस्तकात नाही, पण हे तुम्हाला समजण्यासाठी हे वॉटरचं एक्झाम्पल मी तुम्हाला घेतलेलं आहे. आता याच्यानंतर आपण पुढचा लॉ पाहणार आहोत. ओके, आणखी 3 लॉज आपल्याला पाहिजे आहेत. छानपैकी हे 2 लॉज लिहून पाठ तुमचे असले पाहिजेत. ओके,